प्राची कोहली तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे तुम्ही सर्व, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आहे महाशिवरात्री आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही आलो आमच्या बामण देवाशी. वर्षातून फक्त एक दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बामण देवाचा मंदिर जो आहे तो उघडला जातो आणि सर्व भक्तिभावाने इथे दर्शन करायसाठी येतात. आणि एंट्री करायच्या आधीच इथून बघू शकता तुम्हाला लाईन दिसत असेल, खूप जास्त लाईन आहे. आणि दर्शन केल्यावरती इथे लाईक म्हणजे खूप चांगला असा भंडारा सुद्धा असतो. दर्शन करून सगळं भंडाऱ्याचा लाभ घेतात. चला चला पटापट, चला पटापट, चला. चला पटापट दर्शन घ्या, पटापट दर्शन घ्या जरा. आणि इथं बोर्ड बघा किती छान, म्हणजे तुळस आहे ती पण किती प्यारी वाटते बघा. आणि इथं सर्व भक्त भाविकांसाठी ना उपवासाची म्हणजे जे उपवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा खाण्याची व्यवस्था केली. दूध आहे आणि पंचामृत आहे आणि इथं शिरा, गोड आणि पेपर वगैरे बनाना वगैरे सर्व आहे. म्हणजे जे उपवास करतात ते पण उपाशी राहत नाही, त्यांना सुद्धा काहीतरी भेटतं. हॅलो. आणि बाजूला इतकं सुंदर भजन सुद्धा चालू आहे, आपण तिथे सुद्धा जाऊया. आणि आता तुम्ही लाईन बघू शकता, अशी फिरून लाईन पूर्ण उन्हामध्ये अशी गेलेली आहे आणि ऊन सुद्धा खूप जास्त आहे.
तुम्हाला भंडाऱ्याची व्यवस्था तुम्हाला दाखवते. हे बघा, दर्शन केल्यानंतर सर्व भक्त भाविक इथे भंडाऱ्याचा लाभ घ्यायला येतात. आपण सुद्धा जेवण घ्यायला. हॅलो, या ठिकाणी हाय, महाशिवरात्रीच्या काय काय आहे? दिवशी आपण या ठिकाणी डाळ, भात, वाटाण्याची भाजी, लोणचा, पापड, चटणी सर्व येतं. अध्यक्ष सन्माननीय चला आता आपण सुद्धा जेवण घेऊया. यांच्या प्रमुख मार्गदर्शन जेवते तू जेव मग काय बघ काय काय आहे आता तुम्ही लाईन बघू शकता, पूर्ण लांब पर्यंत गेले. म्हणजे लाईन अशी होती, म्हणजे इथं ऊन आहे ना, आणि खूप जास्त ऊन आहे. लाईक दिसत नसत, खूप असा ऊन आहे. लाईन अशी उलटी गेले आणि अजून सुद्धा खूप सारे भक्त भाविक येत आहेत दर्शनाला. हे बघू शकता. तर आता आम्ही चाललोय घरी आणि हा व्लॉग आता मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या न्यू व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.